सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मंत्रिपदाचा फायदा जिल्ह्याला होईल हे डोळ्यासमोर आपण काम करीत आहोत। प्रभागात नजरेत भरतील अशी विकास कामे करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही। शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहा असे आवाहन शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले। प्रभाग क्रमांक 17 मधील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन सेना युतीचे अधिकृत उमेदवार म्हणून राहुल कोथमिरे, विजयता डावरे, सुशीला लोखंडे, राजेश आडव यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्यात आले। यांच्या नारायणबापू नगर परिसरात असलेल्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटनाप्रसंगी उपनेते विजय करंजकर, माजी खासदार हेमंत गोडसे, संपर्क प्रमुख राजू लवटे आणि प्रभागातील ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत होते। अपक्ष उमेदवारांनी माघार घेऊन शिवसेनेला पाठिंबा दिल्याबद्दल नामदार भुसे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रभाग क्रमांक 17 शिवसेना, राष्ट्रवादी, माननीय आनंदरावजी आंबेडकरांचा रिपब्लिकन सेना या महायुतीचे उमेदवार अ गटातून आहेत राहुल प्रकाश कोथमिरे। जरा बाकीचे पाठीमागवा ना, हे दादा। ब गटातून सौ विजया ताई राहुल डावरेजी। क गटातून सौ सुशीलाताई विष्णू लोखंडेती। ड गटातून माननीय राजेश जगन्नाथ आढावजी। आपल्या या चारीच्या चारी उमेदवारांना धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून पॅनल टू पॅनल आशीर्वाद द्या, निवडून द्या ही विनंती करण्यासाठी आज आम्ही सर्व पदाधिकारी आपल्या समोर आलेलो आहोत। संपूर्ण नाशिक शहराचं जर वातावरण बघितलं तर प्रत्येक जण बोलतो आहे की नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा, राष्ट्रवादी युतीचा त्या ठिकाणी भगवा फडकला पाहिजे। सर्व प्रभागातील नागरिकांना मी आश्वस्त करू इच्छितो, तुम्ही चारीच्या चारी उमेदवारांना धनुष्यबाणाचं बटन दाबून आशीर्वाद देऊन निवडून द्या। या प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी तुमचा एक भाऊ नात्याने आम्ही सर्वजण त्या ठिकाणी स्वीकारतो। आपल्याला माहिती आहे नगर विकास विभाग हा माननीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे आणि म्हणून या प्रभागाच्या विकासासाठी जेवढा निधी लागेल तेवढा निधी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडनं आम्ही मिळवून देऊ तुम्हाला। मला वाटतं की प्रभाग कार्यालयाच्या उद्घाटनालाच जर एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थिती असेल तर 100% चारीच्या चारी उमेदवार निवडून येतील हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही। कारण ही लोक काही देऊन घेऊन आणलेलं नाही। आणि एवढंच नाही, माननीय बाबूराव तात्या आढाव साहेब त्यांचंही मोठं योगदान यापूर्वी या पक्ष बांधणीमध्ये त्या ठिकाणी राहिलेलं आहे आणि आज अतिशय मोठं मन दाखवून ते आपल्या या प्रभागाचं पॅनलचं नेतृत्व करत आहेत।
या ठिकाणी राजेशजी आढाव असतील, धनंजयजी लोखंडे असतील, मला वाटतं की अतिशय तरुण नेतृत्व या ठिकाणी खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. मला वाटतं की ओमकार चव्हाण यांनी आपले शिवसेनेचे पदाधिकारी, परंतु पॅनलच्या साठी तुम्ही माघार घेतली, पक्षाच्या वतीने मी तुमचा आभार व्यक्त करतो, तुमचं अभिनंदन करतो. आणि म्हणून निश्चितपणे नगरसेवक जरी उद्याचे हे 4 होणारे असले तरी अगदी तरुण असतील, ज्येष्ठ असतील, यांचाही तेवढाच सन्मान राखला जाईल हे मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो. आपण धनुष्यबाणाच्या उमेदवारांना विजयी करा. अतिशय स्वच्छ प्रतिमेचे, जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे उमेदवार आम्ही आपल्या समोर त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं की वेळेचं भान ठेवतो. आणखी 3 त्याच्यात बोलायला लागलं की 3 प्रभाग कार्यालयांचं उद्घाटन आहे आणि ट्रेन पकडायची आहे. काल 4 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत 2 मिनिट कमी 9 प्रभाग कार्यालयांचं उद्घाटन. असाच जनसमुदाय, प्रचंड उत्साह. तुम्ही नाशिकमध्ये जरी कोण नातेवाईक मित्रांना फोन केले तरी तुम्हाला कळेल आमच्याकडे तर धनुष्यबाणाची धाव आहे. आणि ज्या ठिकाणी महिला भगिनींची मोठी उपस्थिती, जास्तीचे आशीर्वाद, तिथं 100% यश मिळत असतं. आणि म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती करतो की येणारे काही दिवस अतिशय महत्वाचे आहेत. मी आज काही जास्ती बोलत नाही, पण जेव्हा जाहीर सभा होईल त्या दिवशी सर्व गोष्टी आम्ही जनतेच्या दरबारात ठेवणार आहोत. आणि नाशिककरांना या ठिकाणी आपल्या नाशिकचं भवितव्य कोणत्या दिशेने न्यायचं आहे त्याचा निर्णय त्या ठिकाणी करायचा आहे. मला विश्वास आहे माननीय लवटे अण्णांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्याचंही मी स्वागत करतो. मला वाटतं की मी वेळेचं भान ठेवतो. भरपूर गोष्टींशी आपल्याशी संवाद साधायचा आहे, अनेक मुद्द्यांवर बोलायचं आहे, परंतु पुढच्या जाहीर सभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणे संवाद साधू. आपली सर्वांची उपस्थिती पाहता निश्चितपणे मला विश्वास आहे आणि मी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर घालेन की प्रभाग क्रमांक 17च्या 4 उमेदवार 100% धनुष्यबाणाचे निवडून येतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. लावून बोटाला शाई, भक्कम होईल लोकशाही. नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा. मतदान गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत. जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया. कर मतदान सांगतंय संविधान. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26. चला तर मग मतदान करूया. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित.